मुंबई पालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलेलं आहे। काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी हे जाहीर केलेलं आहे। काँग्रेस आता मुंबई पालिकेत एकला चलोरेची भूमिका घेत आहे। मुंबई पालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलं असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई पालिकेमध्ये काँग्रेसची एकला चलोरेची आता भूमिका असणार आहे। मुंबई पालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसचा एकला चलोरेचा आता नारा असणार आहे, कारण मुंबई पालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं नुकतंच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलेला आहे। त्यांनी तशी घोषणा केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर मुंबई महानगरपालिका ही महाविकास आघाडी म्हणून लढणार, त्यामध्ये मनसे सहभागी असणार का, हे सगळे प्रश्न जे आहेत ते कायम होते। यावरून कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात संभ्रम होता। मात्र काँग्रेसचे नेते जे आहेत ते मुंबईमध्ये मनसेला सोबत घ्यायला तयार नसल्याच्या मानसिकतेत असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता ती मानसिकता जी आहे ती प्रत्यक्षात देखील उतरणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। कारण मुंबईमध्ये जे आहे ते स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका ही काँग्रेस स्वबळावर लढणार हे स्पष्ट झालेलं आहे। कुठल्याही पद्धतीने जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये लढणार नाही, प्रामुख्याने मनसे सोबत लढणार नाही, तर मुंबई महानगरपालिका ही काँग्रेस स्वबळावर लढेल हे विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरून आता जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात जो काही संभ्रम होता निवडणुकीला घेऊन तो देखील स्पष्ट झालेला आहे। त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीत एकत्रित लढणार नसल्यानं याचा नेमका फायदा कोणाला होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या निमित्तानं जे आहे ते काँग्रेस मुंबई महानगरपालिकेमध्ये आपलं शक्ती प्रदर्शन करेल आणि जी काही काँग्रेसची गेल्या विधानसभा आणि काँग्रेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पडझड झाली होती त्याला उभारी देण्याचा प्रयत्न जो आहे तो हा काँग्रेसचा असणार। त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते चैतन्याचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतं। उदय, हा निर्णय फक्त मुंबई महापालिकेसाठी असणार आहे की संपूर्ण राज्यासाठी असणार आहे काँग्रेसचा? नक्कीच विजय वडेट्टीवार यांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे की हा निर्णय सध्या मुंबई महानगरपालिकेसाठी आहे, मात्र इतर ज्या काही जागा असतील, इतर ज्या ठिकाणी निवडणुका होतात त्या ठिकाणी स्थानिक पातळीला जो आहे तो अधिकार दिला असेल। आपण थोड्या वेळा आधीच पाहिलं होतं की नाशिकमध्ये जे आहे ते काँग्रेस मनसे सोबत लढत आहे, तो तिथच्या स्थानिक युनिटचा निर्णय आहे आणि त्या निर्णयाला आमचा कुठलाही विरोध असणार नाही। मात्र मुंबईमध्ये स्पेसिफिक मुंबईमध्ये जे आहे ते काँग्रेस स्वबळावर लढेल। मात्र इतर महानगरपालिका असतील, नगर परिषद असतील, त्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणचे जे स्थानिक निर्णय घेतील आणि त्यामध्ये जर ते मनसेच्या सोबत जात असतील तर त्याला कुठलीही हरकत जी आहे ती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची असणार नाही हे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। उदय, खरं तर पक्षाला उभारी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे, मात्र कुठेतरी मनसेमुळे मुंबई महापालिकेतून महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर झाली आहे असं वाटतंय? नक्कीच काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मनसेची अनेक वेळा भूमिका जी आहे ती मराठीला घेऊन जी आहे ती आक्रमक राहिलेली आणि त्याचा फटका जो आहे तो काँग्रेसला देशभरामध्ये बसू शकतो। प्रामुख्याने आता जी बिहारची उदय, माफ करा, थोडंसं थांबवते। आपल्यासोबत भाजपचे प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। मुंबई पालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं वडेट्टीवारांनी नुकतंच घोषित केलेलं आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे स्वबळावर लढायला पहिलं काँग्रेसचं बळ राहिलंय का, तेवढं बळ नसल्यानं स्वबळाचा नारा केवळ पोकळ घोषणा आहेत। दुसरं, वडेट्टीवार हे काँग्रेसची अथॉरिटी आहे का, त्यांचे प्रदेशाध्यक्ष जे भूमिका घेतील ती पक्षाची भूमिका किंवा ती फायनल नसते, दिल्लीतनं गांधी परिवारांनी सांगायचं असतं। त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टींना त्यांच्या वक्तव्याला तसं पाहिलं तर अजिबात त्या ठिकाणी सुसंगत वाटत नाहीत। राहिली तिसरी गोष्ट की जरी त्या ठिकाणी सगळे एकत्रित लढले तरी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम त्या ठिकाणी होणार नाही। याचं कारण त्यांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत, एकत्र आले तर त्या विचारधारेला मानणारा वर्ग त्यांच्यासोबत जाणार नाही। आता त्या ठिकाणी या तिन्ही पक्षात कुठल्याही प्रकारचा समन्वय नाही। स्वबळावर का लढायचं बोलतायत तर राज ठाकरे साहेब
उद्धवजींसोबत आहेत. उद्धवजी राजसाहेबांशिवाय महाविकास आघाडीत राहायला तयार नाहीत. त्याच्यामुळे वडेट्टीवारांना चॉईसच काय नाहीये आणि त्या उद्विग्नतेतनं किंवा असणाऱ्या वस्तुस्थितीच्या आधारे त्यांनी हे वक्तव्य केल्याचं दिसतंय. ठीक आहे. प्रवीणजी धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी, या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण देखील जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. मुंबई पालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं वडेट्टीवारांनी जाहीर केलेलं आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, त्याच्यात काय नवीन नाहीये. गेले अनेक वर्ष जर आपण बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरुवातीला आपल्याला वाटत असतं की युती व्हावी, एकत्र यावं, आघाडी व्हावी. परंतु ती परिस्थिती जशा जशा निवडणुका जवळ येतात तशी तशी परिस्थिती बदलत जाते. तशी ती बदलली आहे. काँग्रेसला जर असं वाटत असेल की उत्तर भारतीय मत आपल्याला मिळणार नाही आणि जर का आपण एकत्र लढण्यापेक्षा जर आपण वेगळे वेगळे लढलो तर जास्ती फायदा होईल, तर वेगवेगळं लढावं. आणि मग नंतर शेवटी आहेच ना, शेवटी पण पाठिंबा एकमेकांना देता येतो. त्यामुळे वडेट्टीवार साहेबांनी जी घोषणा केली आहे त्याच्यामध्ये मला काही नवीन वाटलेलं नाहीये. आता निवडणुका आल्यानंतर हे सगळी समीकरणं बदलत जातात. विद्याताई, मात्र या निर्णयामुळे महाविकास आघाडीची मुंबईतली ताकद थोडी फार कमी होईल असं वाटतंय, किंवा महाविकास आघाडीला याचा काही धक्का बसेल? नाही, धक्का कोणाला बसत नाही. इथे पॉकेट्स असतात सगळ्यांचे आणि त्या पॉकेट्स प्रमाणे लोक त्यांना त्या विभागामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निवडून देतात, मतं देतात. त्यामुळे कोणाला आता भाजपची तरी युती होणार आहे का? तर नाहीच, ते आपल्याला दिसतच आहे, त्यांची युती होणार नाहीये. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक कार्यकर्ते जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही जात असतो. आणि आता जर काँग्रेसने एकटा चलोरेचा नारा दिला असेल तर त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. आणि काय करणार आहे दुसरं. बरं विद्याताई, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत उबाठाचे महेश सावंत देखील जोडले गेलेले आहेत. महेशजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. मुंबई पालिका काँग्रेस स्वबळावर लढणार नसल्याचं वडेट्टीवारांनी जाहीर केलंय. आपली पहिली प्रतिक्रिया. काय, हा काँग्रेसचा वैयक्तिक निर्णय आहे. यामध्ये त्यांनी घेतलाय निर्णय तो त्यांनी विचारपूर्वक केला असेल. आम्ही आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे जो काही निर्णय घेईल, मग युती आघाडी काय मग ते बोलतील त्यांच्याबरोबर आम्ही युती करण्यास तयार आहे. महानगरपालिकेला खूप वेळ आहे. त्यांना वाटत असेल की मुस्लिम मत, उत्तर भारतीय आमची स्वतःची मक्तेदारी, त्याप्रमाणे त्यांनी घेतलं असेल डिसिजन. त्याच्यामध्ये आम्ही काय बोलू शकत नाही. परंतु आमचा निर्णय हा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे जो काही निर्णय देतील त्याप्रमाणे. मात्र महाविकास आघाडीची ताकद कुठेतरी कमी होईल मुंबईत. बघा, ताकद आणि हे आपण काय बोलू शकत नाही. पण आतापर्यंत एकत्र आम्ही मोर्चे काढले, एकत्र सगळं केलं, तर अशी फाटाफुट तर केलं त्यांनी. आता एवढ्या लवकर डिक्लेअर नाही करायला पाहिजे. अजून उद्धव साहेब आमचे सगळीकडे तडजोडच करतात की त्यांच्यावर सगळ्यांबरोबर बोलतात. आणि निर्णय जाहीर केल्यानंतर काय करता येत नाही. म्हणून त्यांनी जो निर्णय घेतलाय त्यांचा आम्ही विरोधात तर जाणार नाही, पण आम्ही स्वागत करूच ना त्यांचं. प्रत्येकाचा निर्णय घेण्याची कॅपॅसिटी प्रत्येकामध्ये आहे ना. त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला त्याच्या विरोधात आम्ही काय बोलणार नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेची इलेक्शनच अशी आहे की स्थानिक नेते किंवा स्थानिक कार्यकर्ते यांना कुठेतरी वाव मिळालाच पाहिजे ना. कारण एवढे वर्ष ते काम करत असतात त्या प्रभागामध्ये किंवा त्या विभागामध्ये, दिवस रात्र लोकांची सेवा करत असतात. तर प्रत्येकाला वाटत असेल की आपण काहीतरी व्हावं, नगरसेवक तरी व्हायला पाहिजे. राजकारणात आल्यानंतर काहीतरी अपेक्षा असतात ना. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते अविनाश अभ्यंकर देखील जोडले गेलेले आहेत. अविनाशजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. मुंबई पालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं विजय वडेट्टीवारांनी जाहीर केलेलं आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, कसं आहे, शेवटी तो स्वतंत्र पक्ष आहे, स्वतंत्र विचारांचा आहे आणि त्यांची एक काम करण्याची पद्धत असेल. त्यामुळे तो त्यांचा निर्णय. जर आम्ही काय बोलणार, कारण आम्ही तर कधी काँग्रेसकडे गेलेलो नाही आहोत किंवा कुठल्या अपेक्षेने त्यांना काही शब्दही टाकलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी हा त्यांचा निर्णय कदाचित त्यांच्या ज्या काही हायकमांड आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी घेतला असेल. ज्या काही घडामोडी घडतायत, मनसे महाविकास आघाडीमध्ये सामील होईल असं बोललं जाते. अजून निर्णय तर आला नाहीये. मात्र कुठेतरी मनसेमुळे काँग्रेस बॅकफूटवर गेले किंवा काँग्रेसचा हा निर्णय घेतलाय असं वाटतंय.
कोणामुळे कोणी बॅकफुटला जात नसतो. हम्म. प्रत्येक पक्ष स्वतंत्र विचारांचा असतो आणि प्रत्येक जण जिंकण्याकरता निवडणुका लढत असतो. आम्ही सुद्धा जिंकण्याकरताच या स्पर्धेमध्ये आहोत, म्हणजे निवडणुकांच्या. आलं का लक्षात? त्यामुळे ह्याच्यावरती आमच्याकडनं भाष्य इतकंच राहील की त्यांची भूमिका आहे. तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर जास्ती बरं होईल. मनसेची, आमच्या पक्षाची जी काय भूमिका वर्तमानातली किंवा भविष्यातली असेल ती सन्मान्य राजसाहेब ठाकरे योग्य वेळी जाहीर करतील. बरं, नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढणार असं जाहीर करण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये काय परिस्थिती असणार आहे किंवा संपूर्ण राज्यात तसा काही निर्णय झालाय का? नाही, असा कुठलाही निर्णय झालेला नाही. ह्या ज्या नगरपालिका आणि इतर ज्या छोट्या इतर निवडणुका आहेत त्याचं स्थानिक पातळीवरच्या त्या निवडणुका आहेत, त्यात चिन्ह आणि इतर काही गोष्टी नसतात. त्यामुळे त्याच्यावरती आता तरी आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचं निर्णय झालेला नाहीये. ते लोकल लेवलला त्यांचे काही ते निर्णय ते घेत असतात आणि त्याप्रमाणे ते राजसाहेबांशी बोलत असतील कदाचित. बरं, ठीक आहे. अविनाशजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. मुंबई पालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे. काँग्रेस आता मुंबईमध्ये पालिकेत एकला चलोरेचा नारा देणार आहे. मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भातली मोठी घोषणा केली आहे. तर मुंबई पालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे. एकीकडे पक्षांची खरं तर तयारी सुरू झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं नुकतंच वडेट्टीवारांनी जाहीर केलंय. नेमकं ते काय म्हटलेत आपण पाहूया. मुंबई महानगरपालिकेचे मनसे 125 जागा लढवणार असल्याची चर्चा, त्यामुळे मग काँग्रेसची भूमिका मुंबईत काय राहणार आहे महानगरपालिका? आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार, त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही. तर आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलेलं आहे. मुंबई पालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलेलं आहे. मुंबई पालिकेत आता काँग्रेसकडून एकला चलोरेचा नारा दिला जाणार आहे. मुंबई पालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. काँग्रेस नेत्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भातली नुकतीच घोषणा केली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे म्हटलेलं आहे. मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेस मुंबई पालिका स्वबळावर लढणार आहे.